भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायास 6,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले रंगेहात। सोलापुरातील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायास 6,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। ही घटना अक्कलकोट तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात घडली आहे। महेश भागवत घाडगे वय वर्ष 32 असे लोकसेवक आरोपीचे नाव आहे। त्याच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाने शुक्रवारी सकाळी 11 वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील 34 एकर शेत जमीन सोलार प्लांटसाठी भाडे तत्वावर देण्याचे तक्रारदाराने ठरवले होते। त्यासाठी त्यांनी त्या शेत जमिनीचा गाव नकाशा, स्कीम उतारा, गट नकाशे, टिपण, फाळणी व आकारबंद नक्कल इत्यादी कागदपत्रे मिळण्यासाठी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अक्कलकोट येथे जाऊन विनंती केली होती। त्या कार्यालयातील शिपाई लोकसेवक महेश भागवत घाडगे यांनी तो अर्ज स्वतःकडे ठेवून 6,000 रुपये लाचेची मागणी करून ती दिल्यानंतरच त्या अर्जावर पुढील कारवाई करण्यात येईल असे तक्रारदारास सांगितले। या प्रकरणी गुरुवार दिनांक 20 मार्च रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक महेश भागवत घाडगे यांनी 6,000 रुपयाची लाच मागणी करून लाचेची रक्कम 6,000 रुपये कार्यालयामध्ये स्वतः स्वीकारली। या प्रकरणी लोकसेवक महेश भागवत घाडगे राहणार मुक्काम पोस्ट शिवणे तालुका सांगोला यांच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7(7) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयातील पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस अंमलदार ASI SB कोळी, पोलीस नाईक संतोष नरोटे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन किडगी व चालक पोलीस कॉन्स्टेबल श्याम सुरवसे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।